मला वाटलं अनिलने कोणाचा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला का म्हणजे मला सातपूरला कार्यक्रम होता, मी तयारी करत होतो. पण एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी त्याला उपस्थित राहत झाला, त्याबद्दल अनिल भाईजी मी आभार मानतो. बहुजनांना मुक्ती देणाऱ्या सर्व बहुजन नायकांना मी अभिवादन करतो. आणि उपस्थित जे बौद्धाचार्य गांगुडे दादा, तर ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले ते तिघेही आपले अनिलभाई, विक्रांतभाई, पस्ताद, जयेश, प्रमोद आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. एक म्हण आहे आपल्यात, जुनी म्हण, 1000 गेले तरी चालतील पण हजाराचा पोशिंदा जायला नाही. अशी एक जुनी म्हण आपल्या जुन्या लोकांच्या तोंडून आपण कायम ऐकत असतो. मित्रो, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जर इतिहास आपण बघितला तर बाबासाहेबांच्या काळामध्ये सर्व मूक होते. मूक म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, ज्यांना काही ऐकण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना काही बोलण्याचा अधिकार नव्हता, अशा समाजाला बरोबर घेऊन एक चळवळ चालवणं एक मोठं महान कार्य बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेब आंबेडकर पश्चात म्हणजे आंबेडकर जो काळ आहे त्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये जे जे काही महान मोठे नेते होऊन गेले, त्यात दादासाहेब गायकवाड असतील, गवई असतील, BC कांबळे असतील, त्यानंतरचे ढाले, ढसाळ, आठवले, त्यापैकी ह्या चळवळीला चालवणारे मान्य नामदार रामदासजी आठवले. मित्र, 8 ते 9 महिन्यापासून या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये करोनासारख्या महामारीनं थैमान घातलेला आहे. यात ज्यावेळेस मी अनिलभाईनं पाठवलेली क्लिप ऐकली की अनिलभाईच्या घरात सुद्धा त्या आजारानं शिरकावते. आज चांगली फिरणारी माणसं, समाजात कार्य करणारी माणसं, ज्यावेळेस अतिशय सर्व समाजाला दुःख वाटलं लागलं, परंतु आज लाखो कार्यकर्त्यांचा जो नेतृत्व करणारा माणूस आहे, माझा अनुभव आहे अनिलभाई. कोणत्याही नेत्याला एवढं असं हे नसतं का, जो आता कोण आजारी पडलाय नाशिकला, कोणीतरी गांगुडे, त्याचं सांत्वन करावं एवढी त्यांच्याकडे टाईमही नसतो आणि तेवढं नसतं. परंतु आठवले साहेबांनी व्यक्तिशः अनिलला फोन करून ते विक्रांतशी बोलले व प्रशांतशी बोलले आणि विशेषतः मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस पवारताईंशी बोलले आणि त्याला सांगितलं की बाबा घाबरू नको, धीर धर. तुला त्याने ते विचारलं पण का अनिल तुला कसं काय झालं, त्याने सांगितलं की जो काय करोना काळामध्ये गोरगरिबांना पक्षाच्या वतीनं जी काही मदत आम्ही करीत होतो त्यात हा संसर्ग झालेला आहे, त्यामुळं काय त्यांनी सांगितलं काहीच घाबरू नको. नुसता धीर जरी एखाद्या लाखोचं नेतृत्व करणाऱ्या माणसानं धीर जरी तुम्हाला दिला तरी तुमची छाती 56 नाही, मी तर म्हणतो 60 इंच फुगल्यासारखी. एवढा मोठा माणसाचा आपल्या मागं फक्त आशीर्वाद आहे. त्याने आपल्याला आर्थिक मदत नको, काही नको, फक्त जरी आशीर्वाद जरी भेटला. आठवले साहेब वेगळ्या पक्षात काम करीत असेल, मी वेगळ्या पक्षात काम करीत असेल, इथं पक्षीय कोणताही वाद नाही. इथं जनतेची सेवा करण्याचा विषय आहे. आता तुम्ही परत म्हणाल की आठवले साहेबाला करू नका काय. जर साहेबांच्या संविधान बंगला इथं बांद्र्याला जो संविधान बंगला आहे साहेबांचा, त्या संविधान बंगल्याच्या बाहेर रोज हजारो लोकांना अन्नदान करण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि साहेब ज्यावेळेस मुंबईमध्ये होते त्यावेळेस स्वतः उभे राहून त्या लोकांना अन्नदान केलं. जो माणूस लोकांमध्ये जाऊन काम करतो त्याला तो प्रसाद भेटल्याशिवाय तर राहत नाही, आणि तो प्रसाद त्यांना भेटला. असो, तुमच्यासारख्याची पावर त्यांच्या मागे आहे, सर्वांची इच्छाशक्ती त्यांच्या मागे, त्यांची इच्छाशक्ती दांडकी. तसं पाहायला गेलं तर मला वाटतं साहेब त्या आजारातून बरं झाले म्हणजे फार मोठं त्यांनी जे केलेले काम आहेत. आपण कोणतीही अंधश्रद्धा मानित नाही, परंतु आठवले साहेबांनी केलेल्या चांगल्या कामाचं आणि त्यांना फळ भेटतं. कारण असं का साहेबांना शुगरचा अतिशय भयानक आजार आहे. जी माणसं इतर आजारानं ग्रासलेली आहेत ती माणसं करोनाच्या तावडीतून सुटलेली नाही. ज्यांना शुगरचे आजार असेल, ज्यांना बीपीचे असेल, ज्यांना हार्ट अटॅकचे आजार असतील, ती लोक म्हणजे तरुण असो का म्हातारे असो, तर त्या मानानं साहेब याच्यातून सावरले. ही तुमच्या सर्वांसाठीच त्यांना हे मोठं एक जीवदान मिळालेलं आहे. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी आपल्या राहिलेल्या सर्वांचं उर्वरित आयुष्यही त्यांना लागो, मी तर अशी प्रार्थना करीन. कारण शेवटी त्यांना या देशाची सेवा करायची आहे, जनतेची सेवा करायची आहे. आणि म्हणून अशी लोक चांगली सुदृढ राहिली पाहिजेत, निरोगी राहिली पाहिजेत, हीच आपण आज इच्छा बाळगूया.
आणि अनिल आपण एकदम अतिशय चांगलं ह्या निमित्तानं का होईना साहेब लोकांसमोर जात आहेत, त्यांचं काम लोकांच्या समोर जातं, ही फार मोठी कामगिरी आपण केलेली आहे. आणि आपण केलेल्या कामाचं मी या ठिकाणी कौतुक करतो. एवढ्या गोंधळात काही मिनिटात तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, तुम्हाला माहिती आहे मला तयार व्हायला वेळ लागतो. आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आपला धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपणही या ठिकाणी आलात, अनिल भाईच्या शब्दाला प्रतिसाद दिला सगळ्यांनी, आपल्याही सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. दामोदर आहे का? या दामोदर आहे. आपले दामोदर पगारे साहेब आले या ठिकाणी. दामोदर अतिशय दानशूर असं व्यक्तिमत्व आहे. आपण त्याला पाहिजे हे काढतो मास्क काढतो त्याला पाहून करा. दामोदर पगारे मल्हार खाणीत राहतात. सगळं घर अर्जुनचा भाऊ आहे. सगळं घर सामाजिक कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये अतिशय पुढे आहे आणि दानदानिता त्यांच्यामध्ये भरपूर आहे. याचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. पुन्हा एकदा मी अनिल भाईचं, विक्रांतचं, प्रशांतचं मला बोलवलं, माझं मार्गदर्शन आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद.